नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 16 मार्च 2026शी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे रोज सकाळी 7 वाजता जेव्हा लेक्चर आपलं अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, अलीकडेच देशातील पहिले उघडपणे समलैंगिक खासदार म्हणून कोणाची निवड झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? मेनका गुरुस्वामी. तर बघा, मेनका गुरुस्वामी जे आहेत यांचं भारतात पहिल्यांदा उघडपणे समलैंगिक म्हणजेच LGBTQ खासदार बनलेले आहेत. हे पश्चिम बंगालचे असून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, ज्यालाच आपण TMC असं म्हणतो, यांच्याकडून ते राज्यसभेवरती निवडून आलेले आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे बघा, याच्याशी रिलेटेड नवतेज सिंग जोहर प्रकरण 2018ला झालेलं. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय केलेलं, IPCच्या कलम 377ला अंशतः असंवैधानिक घोषित करून समलैंगिकतेला गुन्हेगार कक्षातून बाहेर काढलेलं होतं आणि याच्या बेसिसवरती आता ते निवडून देखील आलेले आहेत. आता याच्याशीच रिलेटेड काही महत्त्वाच्या पॉईंट्स आपण डिस्कस करूयात. बघा, दक्षिण रेल्वेचे पहिले ट्रान्स महिला TT म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत? सिंधू गणपती. त्याच्यानंतर भारताचे पहिले ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्क कोठे स्थापन करण्यात आला असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तेलंगणा. त्याच्यानंतर केरळ सरकारनं ट्रान्सजेंडर समुदायाला रोजगार देण्यासाठी प्राईड नावाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे आणि पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद जी आहे ती अजमेरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती किंवा अजमेरमध्ये भरलेली होती. बघा, ट्रान्सजेंडर लोकांना महिला क्रिकेटमधून बंदी घालणारा देश कुठला आहे? इंग्लंड क्रिकेट बोर्ड. आणि भारताचं पहिलं ट्रान्सजेंडर रुग्णालय जे आहे ते हैदराबादमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे. तर या देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 99.93% साक्षरता दर असलेलं कोणतं राज्य अलीकडे देशातील दुसरा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? चंदीगड. ठीक आहे. तर 99.93% साक्षरता दरासह चंदीगड हा भारतातील दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश जो आहे तो बनलेला आहे. कशा अंतर्गत, कुठल्या प्रोग्राम अंतर्गत असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे? उल्हास प्रोग्राम अंतर्गत. आणि पहिला अशा पद्धतीचा केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला होता? लडाख. ठीक आहे. आता पहिले पूर्ण साक्षर राज्य कुठलं आहे? मिझोरम आहे, मिझोरम. आणि दुसरे पूर्ण साक्षर राज्य कुठलं आहे? गोवा आहे. त्याच्यानंतर बघा, उल्हास प्रोग्राम काय आहे ते बघूया. उल्हासचा फुल फॉर्म आहे अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. आता हे लॉन्च 2022ला करण्यात आलेलं होतं शिक्षण मंत्रालयाद्वारे आणि नवीन भारत साक्षरता कार्यक्रम म्हणूनही याला ओळखलं जातं. आता याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे या प्रोग्रामचा? जे काही 15 वयांपेक्षा जास्त वयाच्या निरक्षरांना साक्षर करणं हे त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे आणि 2022 ते 27 या कालावधीसाठी हा लागू करण्यात आलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत निष्क्रिय इच्छामरण म्हणजे सन्मानाने मरण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे म्हणून मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? कलम 21. आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात आणि कोणाला मान्यता दिलेली आहे ते देखील पाहूयात. बघा, पहिल्यांदाच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिलेली आहे आणि हा जो डिसिजन आहे तो हरीश राणा जे 32 वर्षाचे आहेत यांच्या प्रकरणात देण्यात आलेला आहे, ज्याला पॅसिव्ह इथनेशिया किंवा निष्क्रिय इच्छामरण असं देखील म्हटलं गेलं आहे. आता बघा, एखादी व्यक्ती जेव्हा गंभीर किंवा असाध्य आजाराने ग्रस्त झालेली असते आणि अशा व्यक्तीकडून त्याची जीवनदायी यंत्रे काढून टाकली जातात जेणेकरून त्यांना कृत्रिमरित्या जिवंत ठेवता येणार नाही, तेव्हा यालाच निष्क्रिय इच्छामरण किंवा पॅसिव्ह इथनेशिया असं म्हणतात. ॲक्टिव्ह इथनेशिया किंवा सक्रिय इच्छामरण
याच्यामध्ये काय करतात, रुग्णाला मरण येण्यासाठी औषध किंवा इंजेक्शननं मारलं जातं आहे. आता हे 32 वर्षाचे हरीश राणा जे आहेत ते अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त आहेत आणि बऱ्याच काळापासून अशा स्थितीत आहेत जिथे बरे होण्याचे काही चान्सेसच नाही आहेत. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकरणात हा डिसिजन दिलेला आहे. बघा, नेदरलँड्स हा जगातील पहिला असा देश होता ज्याने कायदेशीररित्या इच्छामरणाला मान्यता दिलेली होती 2002 आणि आता भारतामध्ये देखील तशी एक केस झालेली आहे आणि त्याला निष्क्रिय इच्छामरण देण्यात आलेलं आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आपली करंट अफेअर्सची सिरीज आहे जी आपण डेली घेतोय तुमच्यासाठी. तर ही सिरीज जर तुम्ही मिस करत नसाल, कंटिन्यू पाहत असाल तर तुमच्या नॉलेजमध्ये भरपूर असा गोष्टी ॲड होत चाललेल्या आहेत आणि तुम्हाला याच्या परीक्षेला खूप असा फायदा होणार आहे. तर ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी वाटत आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करत चला. प्रत्येक गोष्टीची रिव्हिजन आपण तुमच्याकडून करून घेतो आहे. याचा एक्झामला तुम्हाला 100% फायदा होणारच आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर हा आपला व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. बघा, अलीकडेच स्ट्रक्चर्ड बग बाउंटी प्रोग्राम कुणी सुरू केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. UIDAI यांनी हा प्रोग्राम चालू केलेला आहे. आता बघा, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया याचं नाव घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे आधारशी रिलेटेड आहे. आधार इकोसिस्टमची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा स्ट्रक्चर्ड बग बाउंड प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आता या कार्यक्रमात 20 अनुभवी हॅकर्सचं एक पॅनल जे आहे ते UIDAI या पोर्टलमध्ये माय आधार पोर्टल आणि सुरक्षित QR कोड अनुप्रयोगावरील सुरक्षा भेद्यता म्हणजेच बग्स जे आहे ते तपासेल आणि गंभीर कमतरता शोधणाऱ्यांसाठी बक्षिसं देण्यात येणार आहेत. आता याचा उद्देश काय आहे? जे काही आधार डिजिटलच्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यामधील सुरक्षा भेद्यता वेळेवर ओळखणे आणि दुरुस्त करणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आता UIDAI चे CEO कोण आहेत? भुवनेश कुमार, नाव इम्पॉर्टंट आहे. बघा, यात UIDAI हे जे आहे ते नियोजन आयोगाच्या आणि आता सध्या नीती आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारनं 2009 स्थापन केलेलं आहे. ते सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येत आहे आणि 2016 एक वैधानिक संस्था बनलेली आहे. त्याने 2009 आधार लॉन्च केलेलं होतं. आता UIDAIचे पहिले अध्यक्ष कोण असं तुम्हाला विचारलं तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? नंदन नीलकेनी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या संस्थेने अलीकडेच नॅशनल क्लायमेट टेक इनोव्हेशन चॅलेंज सुरू केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? B. नाबार्ड या संस्थेने चालू केलेलं आहे. तर बघा, ग्रामीण भारतासाठी एकाच ठिकाणी हवामान डेटा गोळा करू शकेल अशी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणारं हे प्राथमिक ध्येयाचं नॅशनल क्लायमेट टेक इनोव्हेशन चॅलेंज आहे ते नाबार्डनं सुरू केलेलं आहे. आता नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ज्याची स्थापना कधी झालेली आहे? 12 जुलै 1982ला शिवरमन समितीने स्थापनेची शिफारस केलेली होती. हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे आणि आता सध्याचे प्रमुख कोण आहेत? KV शाहजी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये श्रीमंत लोकांची जन्मजात जागा राखीव ठेवण्याची हेरिडिटरी पियर्स ही पद्धत आहे ती कोणत्या देशाने बंद केलेली आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? D. ब्रिटनने. ठीक आहे. आता ब्रिटिश संसदेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तर तिथे वरच्या सभागृहातील म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये श्रीमंतांना वंशपरागत जागा ज्या आहेत त्या राखून ठेवण्याची व्यवस्था होती. आता ती रद्द करण्यात आलेली आहे आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजेच हेरिडिटरी पियर्स विधेयक नुकतंच त्यांनी मंजूर केलेलं आहे. आता कोणीही केवळ जन्माने संसदेचे सदस्य होऊ शकणार नाही आणि ही जवळजवळ 700 वर्ष जुनी परंपरा जी आहे ती असा डिसिजन घेऊन त्यांनी संपुष्टात आणलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलीकडेच राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 9 मार्चला.
तर आपण काय करतोय, राष्ट्रकुल दिन हा दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साजरा करतोय आणि यावर्षी आपण 9 मार्चला तो साजरा केलेला आहे. आता राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सदस्य देशांमध्ये एकता, सहकार्य किंवा सामायिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातोय. आता 56 देशांची ही एक संघटना आहे जी एकेकाळी ब्रिटिश राजवटीखाली होती आणि राष्ट्रकुल खेळ जे आहेत ते या देशांमध्ये दर 4 वर्षांनी आयोजित केले जातात. 2022ला याची 22वी आवृत्ती होती, बर्मिंगहम इंग्लंड या ठिकाणी आयोजित केलेली होती. तर 2026ची 23वी आवृत्ती ग्लासगो स्कॉटलंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर मार्च महिन्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे दिवस आहेत ते आपण प्रत्येक लेक्चरमध्ये रिवाईज करतोय. आज देखील आपण ते पाहूयात. बघा, 1 मार्चमध्ये जागतिक नागरी संरक्षण दिन आणि शून्य भेदभाव दिन साजरा करतोय. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केलेला आहे आपण. त्याचबरोबर धूम्रपान निषेध दिन, 12 मार्चला CISF स्थापना दिन आणि दांडी मार्च वर्धापन दिन, 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आणि नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करतोय. 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो. 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस, आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरे करतोय. तर 22 मार्चला जागतिक जल दिन आहे. 23 मार्चला बघा जागतिक हवामान दिन आणि शहीद दिन साजरा करतोय. तर 24 मार्च रोजी जागतिक वन दिन आणि जागतिक क्षयरोग दिन किंवा TB दिन ज्याला असं म्हणतोय तो असतो. 25 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगमंच दिन आहे. तर आजच्या सेशनमधील आपला शेवटचा क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, अलीकडेच लॉन्च झालेल्या भारतातील पहिल्या ॲम्फिबियस ड्रोनचं नाव काय आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अवतार. बघा, भारताचा पहिला ॲम्फिबियस ड्रोन अवतार जो आहे तो आत्ता अलीकडेच लॉन्च झालेला आहे आणि हा ड्रोन जो आहे तो ॲक्वायर ॲक्स ऑटोनॉमस सिस्टीम बँगळुरूने विकसित केलेला आहे. आता भारतातील हे पहिलं स्वदेशी ॲम्फिबियस ड्रोन आहे. आता ॲम्फिबियस म्हणजे काय? हवेतून उडू शकते आणि पाण्याखाली देखील चालवता येऊ शकते. तर नाव इम्पॉर्टंट आहे अवतार, ते लक्षात ठेवा. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.